नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय. एक दवा देऊन दुवा घेणे एक पुण्याची पायरी आहे. आणि ह्या पेशंट आहे त्यांचं नाव विचारू, त्यांना किती दिवसानं काय त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. अहो तुमचं नाव सांगा. मीराबाई भागवत शिंदे. मला एक सांगा, तुम्हाला काय काय त्रास होता पहिलं. अहो मला अन्न जात नव्हतं, पाणी जात नव्हतं, खाऊ वाटत नव्हतं काही. आणि दवाखाने तर बक्कळ केले, कुठवर बी गेले किती वर्ष दवाखान्यात. झालं तुम्हाला त्रास. 2-3 वर्षांना असा त्रास आहे. म्हणजे नाही तिथं दवाखान्यात गेला. नाही तिथं दवाखान्यात गेले, काय काय नाही ते औषधं खाल्ले. लातूरला पण इलाज केला, कुठंच इलाज नाही केला. तुमचे औषधं घेतले, जरा बरं वाटायलं मला. अन्न पाणी खायले रोजच. म्हणजे जेवण चाललंय. जेवण 2-2 चपात्या खायले, अर्धी खात नव्हते. म्हणजे अर्धी खात नव्हता पहिला. अर्धी खात नव्हते, तर आता 2-2.5 खाते. मस्त पाणी पिते, 4 तांबे पाणी. 4 तांबे पाणी पिते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, गुडघे गोटे जे दुखत होते त्याला काय फरक वाटतं. आता चांगलं वाटते तर. बरं, त्याच्यासोबत तुम्हाला शुगर पण आहे. शुगर बी आता शुगरचं जे माझं औषध 4 दिवसांनी चालू केलं. पण हे गुडघ्यासाठी आणि भूक लागत नव्हती, अन्न जात नव्हतं, पचन होत नव्हतं, त्याच्यासाठी तुम्हाला चांगला फरक पडला. लय चांगलं फरक वाटत. बरं, तुम्हाला पहिलं चालायचं फिरायचं म्हणजे की जीवावर यायचं. जीवावर येतं. आणि तुम्ही भाजीपाला वगैरे विकता, हो. तुम्हाला बाजारात जावंच लागतं. जावंच लागतं. पण आता तरतरी आले का नाही अंगात? आली तर कारण आता आली, पेशंटला तरतरी आल्यामुळे तर सांगायला चालू केलं तुम्ही. तर आली. जेवण चाललंय ह्याच्यातच मी खुश आहे. बरोबर. दुखायला आणि दुखू आजचं उद्या राहील म्हणते, पण जेवण जात नव्हतं थोडं. आहार शरीरामध्ये जेवण खाल्लं तरच बरं वाटलं. आणि त्याच्याशिवाय झोप कशी. झोप येत नव्हती, चला येत नव्हतं. आमची आई तर घाबरून गेली, अन्नच खाई नाही तर वाचल कशी. बरोबर. आणि आमची आई म्हणते होती, मी जगू कशी ही मेल्यास. बरोबर आहे. पण आता व्यवस्थित म्हणते, आता माझं लेकरू चांगलं खायलंय, आता ती बी खुश आहे आणि मी बी खुश आहे. आणि आमच्या बहिणीनं दाखविलं म्हणून त्याच्यावर धन्यवाद बी आहे. बहिणीचे धन्यवाद. बरोबर आहे. खरं आहे. त्यांच्यामुळे तर एवढा पसारा होता. बरोबर आहे. हे आयुर्वेदिक घेतल्यामुळे तुम्हाला फरक पडलाय. आणि तुम्हाला तुम्ही लोकांना पण सांगा. आम्ही लोकांना पण सांगाय. आता हे आराधीन मावशी येतात आणि यांचं तर एवढं बडबड चालू आहे, हे मावशी बी ह्यानी बी का जे आपणाशी ठावे ते इतरांना जरूर सांगा. धन्यवाद. नमस्कार.